स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आईवडील असतीलच असे नाही. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी प्राजक्ताने आपल्या आईवडिलांना गमवावं लागलं. एवढंच काय तर प्राजक्ताला कधी मायेची सावली माहीतच नव्हती. समाजात तिचं एक वेगळं स्थान होतं. अगदी लहानग्यापासून मोठ्यालेपर्यंत तिचा सगळे आदर करत. पण आपल्या ताबट स्वभावामुळे तिथे जास्त कोणाशी पटत नसे. प्राजक्ता जसं आजच्या गोष्टीची काल्पनिक नाव आहे तसेच आजची गोष्टसुद्धा काल्पनिकच. नमस्कार, मी आशुतोष. आशा करतो की तुम्ही सगळे मजेत आहात. असं म्हणतात की आपल्याला लहानच मोठं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत वळण व अयोग्य योग्य कसं राहायचं, कसं वागायचं, बाकीच्या बऱ्याच वळणावर गोष्टी आहेत ज्याला आपण संस्कार म्हणतो. ते आपले आईवडील लावत असतात. पण दुर्दैवाने प्राजक्ताचे आईवडील वयाच्या अवघ्या 10व्या वर्षीच गमवावं लागलं. पण तिच्यावर योग्य संस्कार लावण्याची जबाबदारी त्यांच्या मामीकडे होती. प्राजक्ताचा स्वभाव अगदी रागीट व चिडचिड होता. क्षणात तिचे मूड बदलायचे. घटक्यात चांगलं तर घटक्यात वाईट. आपण रागाच्या भरात काय बोलतो हे देखील तिला समजत नसे. सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावचा आशिष महाराष्ट्र पोलीस दलात भरतीची तयारी करायला गावाबाहेरील मैदानात प्रॅक्टिस करायचा. त्याचे दैनंदिन चक्र ठरलेले असायचे. रोज सकाळी पहाटे 4:30च्या सुमारास उठायचा. व्यायाम झाल्यानंतर अभ्यासिकेमध्ये जायच्या आधी तो पेपर टाकण्याचे काम करायचा. अगदी काही गुणांच्या फरकाने त्याची निवड होता होता राहिली होती. एक दिवस आशिषने प्राजक्ताला मैदानात बघितले. आशिष आणि प्राजक्ताची ओळख झाली. प्राजक्ताने नुकतेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून आपले करिअर ठरवायचं होतं म्हणून तिने पोलीस दलात भरती होण्याचं करिअर निवडलं. पण प्राजक्ताला आशिषसोबत ओळख झाल्यावर ते चांगले मित्र बनले. सोबत तयारी करू लागले. पण आशिषला प्राजक्ताची जवळीकता आल्यानंतर त्याने तिला आयुष्यातील चांगले वाईट अनुभवातून माणूस कसा घडतो अशा बऱ्याच गोष्टीची माहिती तिला सांगायचा. भरती होण्यासाठी जे मेहनत लागते त्यासाठी ते दोघे पण कष्ट करायचे. असेच काही वर्ष निघून गेली. आशिष आणि प्राजक्ताला आपल्या श्रेणीतून संधीच होती. भरती होण्यासाठी आशिषला यशस्वी होण्यासाठी किती तपस्या करावी लागते, कितीतरी मेहनत घ्यावी लागते यासाठी तो गांभीर्याने सगळ्या गोष्टी घेत असत. आणि सोबत तो प्राजक्ताला देखील सगळ्या गोष्टी सांगायचा. प्राजक्ता आशिषला वारंवार बारीक सारीक विषयावरून वाद निर्माण करायची. तरी देखील आशिष समजून घ्यायचा. एके दिवशी प्राजक्ता घर सोडून कुठेतरी न सांगता निघून गेली आणि याबाबत आशिषला माहिती मिळताच त्याने आपल्या मित्रांना घेऊन शोध घेण्यासाठी गेला. पण बराच शोध घेऊन सुद्धा मोकळ्या हाताने तो परतला. पण याबाबतीत प्राजक्ताला काहीच माहीत नव्हते की आपण का राग केला. आशिषला देखील याबाबतीत काहीच थांगपत्ता लागला नाही की प्राजक्ता असं का करत असे. जाऊ दे, असंच काही दिवस येत जात राहिले. अचानक त्याला विनाकारण ब्लॉक करत. त्यामुळे आशिषला तिची समजूत काढण्यासाठी तब्बल हजारामध्ये फोन करायचा, जेणेकरून तिला समजावं की आपण काय करतो. पण क्षमतेपेक्षा जास्त सहन करत तो तिला शांत करण्यासाठी भरमसाठ फोन व SMS करायचा. पण याचा काहीच उपयोग व्हायचा नाही. प्राजक्ता सोलापूरची रहिवाशी होती. आशिषसोबत असताना तिला आपलंसं वाटत असे. शिक्षण पूर्ण करूपर्यंत तिचे मोजकेच पितृपरिवार होते. ज्या दिवशी पण आशिष सोबतीला असायचा त्यावेळेस तिला कोणी नसल्याचा विचार देखील यायचा नाही. आशिषसुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये एकटाच होता आणि तो त्याच्या आत्यांकडे राहायचा. एकटेपणाची जाणीव त्याला पण होती. या कलियुगात आपले कोण आणि परके कोण याची त्याला पारखता होती. प्राजक्तामध्ये आशिष जणू आपली आईलाच बघायचा अशी त्याची एक धारणा होती आणि त्याला देखील आईच्या मायेची निकट गरज होती. म्हणून त्याने गबगमन प्राजक्ताचा रागीट स्वभाव सण तिच्या आवडीनिवडी देखील अगदी बारकाईने पूर्ण करायचा. आशिष जणू प्राजक्ताची शुश्रूषाच करायचा. कारण आज ना उद्या तिच्या स्वभाव बदलेल आणि समाजात नाही तर अधिकारी होऊन तिचे महत्त्व बदलेल. पण असं काहीच झालं नाही. चूक मान्य करायला काही शिकलीच नसावी. आपण किती श्रेष्ठ आहोत या गोष्टीचा तिला अहंकारच होता. आशिषकडे फक्त 1 वर्षाचाच काला होता. न गुरफटता त्याने पुन्हा आपले दिनक्रम सुरू ठेवले. येणारी संधीचं सोनं करण्यासाठी जर प्राजक्ता ठाम राहिली असती, आपल्या करिअरकडे लक्ष दिलं असतं, जर आपल्या परिस्थितीची जाणीव असती, जर तिने आशिषसोबत कठोर परिश्रम घेऊन कष्टाची चीज केलं असतं, त्याने भरती होण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडे घेऊन गेली असती, तर आज कोणत्या तरी एका जिल्ह्यात पोलीस म्हणून रुजू असती. सगळ्याच गोष्टीचं एक ठराविक वेळ असते. वयाचे 25 ते 27 वय कष्ट करून नोकरी मिळवण्याचं वय असतं. अथक परिश्रमाचे वय व नंतर वयाची 28 ते 30 लग्नाची. यानंतर घर संसार सांभाळत वयाचे 32 ते 40 वयात स्वतःचे घर मिळवण्याचं. पण ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी लागते ते म्हणजे पैसा, सोबत आई वडील.
वडिलांनी त्यांच्या वयात हे सगळं मिळवून ठेवलं तर आपल्या मुलांना हेच सगळं मिळवण्यासाठी मेहनत लागत नाही. आणि लग्न असो किंवा आणखीन काही, वडिलांमुळे सगळ्या गोष्टी शक्य असतात. पण आशिष हा एकटाच होता. त्याला वडील कदाचित नसावेत, म्हणून तो एकटाच नोकरी मिळवून ज्या त्या वयात मिळवण्यासाठी परिश्रम घ्यायचा. आत्यांकडे राहत असताना त्याला नेहमीच परक्याची वागणूक मिळत असे, म्हणून स्वतःचं वैयक्तिक आयुष्य जगायचं म्हणून जगत असे. पेपर टाकणे हा जरी त्याचा आयुष्यभराची नोकरी नसली तरी स्वतःचा खर्च निघण्यासाठी तरी होताच. रोज रोज आत्यांची बोलणी त्याला सहन झाली नाही, म्हणून त्याने राहते घर सोडून भाड्याने राहायचा, तिथेच आपल्या गावी. वयाची 26 उजाडले, ना स्वतःची संपत्ती, ना घर का ना घाटका. फक्त कष्ट करून शेवटची संधी म्हणून गावाबाहेरील मैदानात प्रयास करायचा. अशातच त्याला रोज एकटीच धावणारी प्राजक्ता ती ओळख झाली होती. आणि पुढे काय झाले हे तुम्हाला माहीतच आहे.